जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती सभा दिशा समितीची बैठक नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन या ठिकाणी नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली। नंदुरबार जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती सभा दिशा समितीची बैठक नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात घेण्यात आली। यावेळी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री दिशा समितीचे अशासकीय सदस्य ॲडव्होकेट के.सी. पाडवी, नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी, नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय तळोदा विभागाचे प्रकल्प अधिकारी लगिमा तिवारी, तळोदा वनविभागाचे सहाय्यक उपवनसंरक्षक सुहास चव्हाण, शहादा पालिकेचे नगराध्यक्ष, समितीचे अशासकीय सदस्य अभिजित पाटील, रायलीबाई वसावे, खंडराव पवार, निलेश पाटील, नवापूर पालिकेचे नगराध्यक्ष जयवंत जाधव, धडगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष धनसिंग पावरा यांच्यासह सर्व सहनियंत्रण समितीचे विभागांचे अधिकारी उपस्थित होते। आज झालेल्या जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती यात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। या जलजीवन मिशन, ग्रामीण पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम विभाग, भूजल सर्वेक्षण, जिल्हा जलसंधारण मृदू व जलसंधारण लघु पाटबंधारे, नगरपालिका, सरकारी कामगार अधिकारी ही सेवा पोर्टल, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, महिला बाल विकास विभाग, शिक्षण व प्राथमिक MSRDC या विभागांचा आढावा घेण्यात आला। विषय समितीच्या बैठकीचे सूत्रसंचालन प्रकल्प संचालक परमेश्वर राऊत यांनी केले तर उपस्थिताचे आभार व स्वागत सुनील ठाकूर यांनी केले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। सर आपल्याकडे एक विनंती करतो काँग्रेस सर देते आणि मग रिक्वेस्ट राहील की हां तुम्ही थोडं ड्रिंकिंग वॉटरचा नगरपालिकाने आहे आढावा द्या। सर आमच्याकडे GST सिनियर जिओलॉजिस्ट जुलैमध्ये आजपर्यंत आपली जी पाऊस आहे ते 45% आहे आणि मागच्या वर्षाचा कंपॅरिझन केला की जवळपास 85% वर आहोत सर आपण मागच्या वर्षाची पावसापेक्षा पण। आणि पेरणी जर बघितलं तर आपल्याकडे आता फक्त 15% पेरणी झाली आहे। मागचे वर्ष या 50% पर्यंत होती। डिव्हिजन मध्ये पण आता नाशिक पेरणी सर वाढतील पण थोडा सर आता ड्रॉट जी कंडिशन आहे त्याच्याशी आपला वी आर मोर वरीड अबाउट ड्रॉट की पाऊस पडला नाहीये। अतिवृष्टीचं सर आमच्याकडे जे स्तरावर पण आणि तालुका स्तरावर पण हेल्पलाईन आहे। आपली जी डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट कमिटी आहे पूर्ण HOD सोबत आपली ती बैठक पण झाली आहे आणि एक जे आपलं आहे ते रेग्युलरली आपल्याकडे एक व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यामध्ये आम्ही ट्रॅक करतो। तर अतिवृष्टीच्या सर पूर्ण तयारी आहे। धडगाव अक्कलकुवामध्ये पण जे रॅपिड रिस्पॉन्स किट्स आहे ते तहसीलदार मार्फत त्यांनी टीम्स पण कॉन्स्टिट्यूट केली आहे आणि काही पण त्यांना प्रॉब्लेम असला की त्यांना डिझास्टर मॅनेजमेंट हेल्पलाईनचा नंबर पण आम्ही दिला आहे की आपली येऊ शकते आणि खूप रेनफॉल आहे आणि पॅचेस मध्ये एकदम ड्राय पॅच आहे। तर अक्राणीमध्ये पण जसं 79% पाऊस झालाय, काही भागात अतिवृष्टीचे चान्सेस आहे आणि काही भागात पाऊस बिलकुलच पडला नाहीये। पण तरी सर आपल्याकडे इंटरनली डिस्ट्रिक्ट मध्ये बघितलं की अक्कलकुवा आणि अक्राणीमध्ये तरी भरपूर पाऊस झालाय। इनफॅक्ट आपल्याकडे तिथले जे धरण वगैरे आहे त्यामध्ये भरपूर जागा ओव्हरफ्लो पण होत आहे सर। आपल्या ग्राउंड वॉटरची परिस्थिती काय आहे, किती टक्के आहे आपला? DPCच्या जे हेड आहेत त्यातून मोठ्या प्रमाणात प्रत्येक वर्षी करतो। मागच्या वर्षी 125 वरखोड्याचं बांधकाम झालेलं आहे। अजून या वर्षी 47 इमारत विहित आणि जे बाकी वरखोडी आहेत ते सुद्धा आम्ही करणार आहोत पण ते लोकल फंडातून।